नमस्कार मित्रांनो, कुंभमेळ्यामध्ये सर्वात सुंदर साध्वी हर्षा रिछारियाची चर्चा आहे। तिचा आखाडा कोणता, ती कोणाची शिष्य आहे, या सगळ्या गोष्टीबद्दल आपण जाणून घेणार आहोत। तरी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवायला मदत करा। प्रयागराज या ठिकाणी महाकुंभमेळा भरलेला आहे। संपूर्ण देशामध्ये त्या कुंभमेळ्याची चर्चा सुरू आहे। देशामध्ये नव्हे तर जगामध्ये कुंभमेळ्याची चर्चा आहे। या महाकुंभमेळ्यामध्ये सर्वच काही दिव्य आणि भव्य आहे। आध्यात्मिक जगतातील महापुरुषांचा मेळा जमला आहे। अशा स्थितीमध्ये एका साध्वीची चर्चा रंगली आहे। ही साध्वी दुसरं कोणी नसून हर्षा रिछारिया आहे। सर्वात सुंदर साध्वी म्हणून सोशल मीडियावर हिची चर्चा रंगली आहे। हर्षा रिछारिया एक अँकर आहे। आपण तिच्या संबंधातून काही गोष्टी जाणून घेऊयात। तिचे गुरु कोण, तिचा आखाडा कोणता। तर प्रयागराज महाकुंभ मेळ्यात साधू संतांचा मेळावा भरला आहे। 144 वर्षानंतर महाकुंभ मेळा असल्याने याचं महत्त्व अधिक आहे। त्यामुळे देश विदेशातील आस्था असणाऱ्या लोकांचं या कुंभमेळ्याकडे लक्ष लागून आहे। साधू संतांच्या विविध तरा पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे। असं असताना महाकुंभ मेळ्यामध्ये साध्वी हर्षा हिचा विषय चर्चेचा विषय ठरलेला आहे। सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत। महाकुंभ मेळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी साध्वी हर्षा रिछारिया रथारूढ अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली। यावेळी तिने माथ्यावर टिळा आणि गळ्यात फुलाची माळ घातली होती। हर्षा साध्वी होण्यापूर्वी एक अँकर होती, त्यामुळे हर्षाने असं अचानक साध्वी होण्याचं कारण काय, असे एक ना अनेक प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। आस्था आणि अध्यात्माच्या मार्गावर तिने आपलं पाऊल कसं टाकलं, असे प्रश्न तिला पाहता क्षणीच विचारले जाऊ लागतात। चला आपणही जाऊन घेऊया की हर्षा रिछारियाबाबत तिचे गुरु कोण आणि कोणत्या आखाड्यातून ती येते। हर्षा रिछारिया ही एक सोशल मीडिया अँकर आहे। 2 वर्षापूर्वीच साध्वी झाली आहे ती। हर्षा रिछारियाची गुरु आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलासानंद गिरीजी महाराज हे आहेत। ती निरंजनी आखाड्यातून येतात। उत्तराखंडमध्ये राहणारी हर्षा पूर्णपणे साध्वी झालेली नाही। तिने सांगितलं की साध्वी होण्यासाठी सध्या तिचं मार्गक्रमण सुरू आहे। अजून तिला तिच्या गुरुकडून दीक्षा मिळाली नाही। हिंदू धर्मात नागा साधू संत किंवा साध्वी होण्यासाठी गुरूंकडून दीक्षा घेणं खूपच आवश्यक आहे, पण हर्षाला अजून दीक्षा मिळालेली नाही। कैलासानंद गिरीजी महाराज हे निरंजनी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर आहेत। त्यांनी लाखो नागा साधू आणि हजारो महामंडलेश्वरांना दीक्षा प्रदान केली आहे। स्वामी कैलासानंद गिरीजी महाराज एक महान तपस्वी संत आहेत। ते ज्ञान आणि तपाच्या माध्यमातून जगभरामध्ये प्रसिद्ध आहेत आणि असे ते कैलासानंद गिरीजी महाराज यांच्याकडून साध्वी ही दीक्षा घेण्यासाठी उत्सुक आहे। पण जे काही नियम असतात, आता कुंभमेळ्याचे काही नियम आहेत, त्या नियमानुसार तिला ती दीक्षा काही कालांतराने दिली जाईल। पण सध्या सोशल मीडियावर तिची जोरदार चर्चा सुरू आहे। तिचं सौंदर्य, तिच्याविषयी असणाऱ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक असतात। महाकुंभमेळा हा 144 वर्षानंतर आपल्या देशामध्ये प्रयागराज या ठिकाणी भरला आहे। तसा आपल्या भारतामध्ये 4 ठिकाणी कुंभमेळे होतात। एक आहे हरिद्वार, एक आहे महाराष्ट्रामधलं नाशिक त्र्यंबकेश्वर, दुसरं आहे मध्य प्रदेशमध्ये असलेले एक ठिकाण उज्जैन आणि त्यानंतर एक ठिकाण आहे ते म्हणजे प्रयागराज। अशा या 4 ठिकाणी कुंभमेळा होतो आणि आपणही आपले कुंभमेळ्यामध्ये स्थान जाऊन आपण भेट देऊन यावी। कुंभमेळ्यामध्ये स्नानाचा आनंद घ्यावा आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये असलेली ही फार मोठी दिव्य परंपरा, त्या दिव्य परंपरेचा भाग होण्याचं भाग्य आपल्यालाही मिळावं। नमस्कार मित्रांनो, तर आमची ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।